नमस्कार. इयत्ता 9वी मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. आणि त्याच्यात आपण मागच्या भागामध्ये काय पाहिलं का कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, डिस्टन्स आणि बिटवीननेस या पद्धतीचे भाग पाहिले. आता त्याच्या पुढचं जे बेसिक नॉलेज जे जिओमेट्रीमधलं आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे. मग त्याच्यातला पहिला भाग म्हणजे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे लाईनचाच एक भाग असतो. आपण एखादी लाईन काढली आणि त्या लाईनवर दोन पॉईंट घेतले ए आणि बी, तर ए पासून तर बी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच लाईन सेगमेंट असा अर्थ होतो. मग आपण स्केलच्या आधारे माप घेऊन सुद्धा 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर असं लाईन सेगमेंट काढू शकतो. आता लाईन सेगमेंट हा लाईनचाच भाग असल्यामुळं असं म्हणू शकतो सेगमेंट इज अ सबसेट ऑफ लाईन. सेगमेंट म्हणजेच लाईन सेगमेंट इज अ सबसेट ऑफ लाईन. कारण लाईनवर असंख्य पॉईंट असतात, त्या असंख्य पॉईंटपैकीच काही पॉईंट सेगमेंटवर असतात. म्हणजे लाईनवर सुद्धा असंख्य पॉईंट राहतात, सेगमेंटवर सुद्धा असंख्य पॉईंट असतात, पण लाईनवरचेच काही कॉमन पॉईंट जे सेगमेंटवर पण असतात आणि लाईनवर पण असतात. आणि म्हणून लाईन सेगमेंट इज अ सबसेट ऑफ लाईन असं आपण म्हणू शकतो. आणि लाईनला ज्या पद्धतीने दोन्ही बाजूला ॲरो देतात सेगमेंटला देते नाही. आणि त्याचं वाचन पण आपण कसं करतो, सेग ए बी किंवा सेग बी ए असं पण आपण वाचू शकतो. आणि अजून एक डिस्टन्स ए बी म्हणजेच ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच लेंथ ए बी. डिस्टन्स लिहिताना मध्ये आपण ए आणि बीच्या मध्ये कॉमा देतो, लेंथ लिहिताना आपण कॉमा देत नाही, एवढाच बदल. पण डिस्टन्स म्हणजेच थोडक्यात काय, डिस्टन्स ए बी म्हणजेच लेंथ ए बी. तर या पद्धतीने सेगमेंट. आणि आता त्याच्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे रे. रेच्या एका बाजूला ॲरो असतो, बाण असतो, आपल्याला माहिती आहे. तर रे एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो, रे. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे अमर्याद. जसं या ठिकाणी जेव्हा आपण रे ए बी म्हणतो तेव्हा ए पासून तर बी कडे अमर्याद, आणि या बाजूला ॲरो दाखवलेला आहे म्हणजे बी कडे ही हा रे वाढू शकतो असं याचा अर्थ. तेच मी जर रे बी ए म्हटलं, रे बी ए, तर याचा अर्थ वेगळा. रे ए बी आणि रे बी ए हा काही सारखा होऊ शकत नाही. मग बी ए म्हणजे बी पासून तर ए कडे अमर्याद असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणजेच एकाच बाजूला ॲरो असतो आणि हा पण लाईनचाच एक भाग असतो. लाईनचाच भाग असल्यामुळं रे इज ऑल्सो अ सबसेट ऑफ लाईन. रे सुद्धा एक लाईनचा सबसेट असतो, कारण लाईनवरच्या असंख्य पॉईंटपैकीच काही पॉईंट रेवर असतात. तिसरा भाग म्हणजे लाईन. लाईन दोन्ही बाजूला अमर्याद असणारी जी आकृती असते, आपण आकृती काढतो. जसं इथं आपण ए बी हे दोन पॉईंट घेतले आणि या दोन पॉईंटमधून एक रेषा काढली, तिलाच आपण म्हणतो लाईन. आणि लाईन ए बी म्हटलं का ती दोन्ही बाजूला अमर्याद असते, दोन्ही बाजूला अमर्याद, आणि म्हणून दोन्ही बाजूला ॲरो दाखवला जातो. लाईनला दोन अक्षर नाव देतात. जर लाईनवर मी दोन पॉईंट घेतले म्हणजे ए पॉईंट आणि बी पॉईंट असे दोन पॉईंट घेतले, तर त्या दोन पॉईंटनुसार मी लाईनला नाव देऊ शकतो, लाईन ए बी किंवा लाईन बी ए सुद्धा म्हणू शकतो. तसंच मला जर लाईनला एक अक्षर नाव द्यायचं असेल, एक अक्षरी, तर मी स्मॉल लेटरमधलं नाव घेईल आणि या दोन्ही ॲरोपैकी कोणत्या पण एका ॲरोच्या बाहेर मी ते नाव लिहेल. जसं इथं मी लाईन यल असं पण म्हणू शकतो. म्हणजे लाईन ए बी पण वाचता येईल, लाईन बी ए पण वाचता येईल, किंवा लाईन यल या पद्धतीने सुद्धा ही लाईन वाचता येईल. तर तिसरा भाग म्हणजे लाईन. चौथा टॉपिक म्हणजे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप, म्हणजे समान लांबीचे सेगमेंट. इफ द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स आर सेम देन दे आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. म्हणजे दोन रेषाखंडांची जर लांबी समान असेल तर त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणतो. म्हणजे जसं इथं लाईन सेगमेंट ए बी आणि सेगमेंट पी क्यू असे दोन सेगमेंट घेतलेले आणि या दोन्ही मोजून एकदम 5 सेंटीमीटर काढलेले. तर याचा अर्थ दोघांची लेंथ सारखी आहे, म्हणजेच लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ पी क्यू. आणि जेव्हा दोन सेगमेंटची लेंथ समान असते तेव्हा त्यांना कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हटलं जातं. आणि म्हणून सेग ए बी इज कॉन्ग्रुएंट टू द सेग पी क्यू. या पद्धतीने कॉन्ग्रुएंट सेगमेंट आणि त्याच्या प्रॉपर्टीज पण आहे.
कॉंग्रंट सेगमेंटच्या कॉंग्रंट अँगलच्या पण पुढे तुम्हाला कॉंग्रंट ट्रायंगलच्या पण प्रॉपर्टीज आहे आणि त्यांचे नावानुक्रमे रिफ्लेक्झिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी असे 3 नाव आहे. प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रंट सेगमेंट. रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे काय? एव्हरी सेगमेंट कॉंग्रंट टू इटसेल्फ. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःला कॉंग्रंट असतो आणि या प्रॉपर्टीचं नाव काय आहे? रिफ्लेक्झिव्हिटी. फॉर एक्झाम्पल सेग ए बी कॉंग्रंट टू द सेग ए बी. प्रत्येक सेगमेंट हा स्वतःला कॉंग्रंट असतो म्हणजेच रिफ्लेक्झिव्हिटी. दुसरी प्रॉपर्टी सिमेट्री. सिमेट्री म्हणजे इफ फर्स्ट सेगमेंट कॉंग्रंट टू द सेकंड देन सेकंड सेगमेंट कॉंग्रंट टू द फर्स्ट. पहिला जर दुसऱ्याला कॉंग्रंट असेल सेगमेंट तर त्याच वेळेस दुसरा पण पहिल्या सेगमेंटला कॉंग्रंट असतो. त्या प्रॉपर्टीला म्हणतात सिमेट्री. सेग ए बी कॉंग्रंट टू द सेग पी क्यू, सेग पी क्यू कॉंग्रंट टू द सेग ए बी. या पद्धतीने याला म्हणतात सिमेट्री. आणि तिसरी प्रॉपर्टी जी आहे ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? द फर्स्ट सेगमेंट कॉंग्रंट टू द सेकंड सेगमेंट, सेकंड सेगमेंट कॉंग्रंट टू द थर्ड सेगमेंट, देन फर्स्ट सेगमेंट कॉंग्रंट टू द थर्ड सेगमेंट. पहिला सेगमेंट हा दुसऱ्या सेगमेंटला कॉंग्रंट आहे. ज्या पद्धतीने तर सेग ए बी कॉंग्रंट टू द सेग पी क्यू. दुसरा सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटला कॉंग्रंट आहे. सेग पी क्यू कॉंग्रंट टू द सेग एल एम. आणि मग जर असं असेल देन फर्स्ट सेगमेंट कॉंग्रंट टू द थर्ड. पहिला तिसऱ्याला कॉंग्रंट असतो म्हणजेच देन सेग ए बी कॉंग्रंट टू द सेग एल एम. तर ही आहे ट्रान्झिटिव्हिटी प्रॉपर्टी. मग 3 प्रॉपर्टीज रिफ्लेक्झिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. आणि या काय प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रंट सेगमेंट. परत एकदा सांगून देतो. पहिलं म्हणजे लाईन सेगमेंट जो लाईनचाच एक भाग असतो. लाईन या ठिकाणी लाईन म्हणजे दोन्ही बाजूला ॲरो असणारी आकृती आणि ती दोन्ही बाजूला अमर्याद राहते. लाईनला 3 प्रकारे नाव दिलं जातं. लाईनवर जर 2 पॉईंट असेल तर लाईन ए बी पण म्हटलं जातं, लाईन बी ए पण म्हटलं जातं किंवा एक अक्षर नाव द्यायचं असेल तर लाईनच्या दोन्ही पैकी एका ॲरो जवळ आपण ते नाव लिहू शकतो म्हणून इथं लाईन एल असं पण म्हटलं जातं. तर लाईन सेगमेंट हा लाईनचाच एक भाग असल्यामुळं लाईन सेगमेंट इज अ सबसेट ऑफ लाईन आणि तो मोजता येतो आपल्याला. आणि या ठिकाणी सेग ए बी पण म्हणू शकतो, सेग बी ए पण म्हणू शकतो. डिस्टन्स ए बी म्हणजेच लेंथ ए बी असा त्याचा अर्थ राहतो. नंतर रे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे अमर्याद असतो आणि म्हणून रे ए बी म्हणजे ए पासून बी कडे आणि रे बी ए म्हणजे बी पासून ए कडे. लाईन आपण सांगितलंच आहे. कॉंग्रंट सेगमेंट म्हणजे असे 2 सेगमेंट ज्यांची लेंथ सारखी असते त्यांना म्हणतात कॉंग्रंट सेगमेंट. नंतर प्रॉपर्टीज आपण इतक्यात पाहिल्या त्या म्हणजे रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे स्वतःला कॉंग्रंट असणं, स्वतःला कॉंग्रंट असणं. सिमेट्री फर्स्ट सेगमेंट टू द सेकंड, सेकंड सेगमेंट टू द फर्स्ट, देन सिमेट्री. आणि ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे पहिला दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला. तर पहिला तिसऱ्याला जर कॉंग्रंट असेल तर त्याला म्हणतात त्या प्रॉपर्टीला ट्रान्झिटिव्हिटी. आता याचे पुढचे अजून काही. आता पुढचे टॉपिक म्हणजे पुढचा आहे नंबर 6 मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट म्हणजे मध्यबिंदू. कोणता पण सेगमेंट आपण काढला तो 6 सेंटीमीटर असेल, 5 सेंटीमीटर असेल, 10 सेंटीमीटर असू द्या, पण मध्यबिंदू म्हणजे काय? ज्या बिंदूमुळे त्या सेगमेंटचे बरोबर 2 भाग होतात. म्हणजे जसं इथं पॉईंट एम असा पॉईंट आहे का ए बी सेगमेंटचे 2 समान भाग करतो. म्हणजे जर ए बी सेगमेंट हा 6 सेंटीमीटर असेल तर एम पॉईंटमुळे काय झाले त्याचे 2 समान भाग म्हणजेच ए एम इज इक्वल टू बी एम. या पद्धतीने 2 समान भाग झाले. ए पासून एम आणि बी पासून एम हे अंतर सारखं असेल तर पॉईंट एम तर काय होईल? पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेग ए बी. ज्या पॉईंटमुळं सेगमेंटचे 2 समान भाग होतात त्या पॉईंटला मिड पॉईंट असं म्हटलं जातं त्या सेगमेंटचा. या पद्धतीने मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे कंपॅरिझन. जसं संख्यांचा लहान मोठेपणा असतो आपल्याकडला त्याच पद्धतीने सेगमेंटचा लहान मोठेपणा आहे. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. एक सेगमेंट 3 सेंटीमीटर आहे, दुसरा 5 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला विचारलं का कोणता सेगमेंट मोठा आहे तर तुम्ही सांगू शकतात सेग पी क्यू इज ग्रेटर दॅन सेग ए बी. मग त्याच पद्धतीने सेग पी क्यू इज ग्रेटर दॅन सेग ए बी. या पद्धतीने कंपॅरिझन. तसंच परपेंडिक्युलॅरिटी. आपल्याला माहिती आहे जर 2 रेषा 2 लाईन एकमेकांना
छेदल्या म्हणजे इंटरसेक्ट झाल्या आणि त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे तर त्यांना आपण परपेंडिक्युलर लाईन म्हणतो. जसं या ठिकाणी मी लाईन ए बी आणि लाईन सी डी अशा दोन घेतल्या तर ज्या ओ मध्ये इंटरसेक्ट झाल्या आणि त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार झाला तर या दोन्ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो लाईन सी डी इज परपेंडिक्युलर टू द लाईन ए बी. जर 90 डिग्रीचा अँगल नाही झाला तर त्या फक्त इंटरसेक्टिंग लाईन राहतील आणि जर 90 डिग्रीचा अँगल झाला तर त्या परपेंडिक्युलर लाईन्स असतील. पण फक्त लाईनच्या बाबतीत असतं का तर नाही, ते सेगमेंटच्या बाबतीत सुद्धा राहू शकतं, ते रेच्या बाबतीत सुद्धा राहू शकतं. दोन्ही सेगमेंट सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात, दोन रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात. तसंच एक सेगमेंट एक रे हे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात. म्हणजे कोणते पण दोन याच्यातले एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात कारण फक्त तिथं अँगल कोणता व्हायला पाहिजे इंटरसेक्शन झाल्यावर 90 डिग्री. म्हणजे जसं इथं पहा आता सेगमेंट हा लाईनचाच भाग आहे म्हणजे फक्त मी ॲरो काढून फक्त ए बी आणि सी डी एवढंच सेगमेंट घेतले त्या ठिकाणी तर ते परपेंडिक्युलर जर असेल तर मी असं म्हणू शकतो सेक सी डी इज परपेंडिक्युलर टू द सेक ए बी किंवा उलट पण वाचू शकतो. त्याच पद्धतीने मी जर ओ पासून इकडचा जो भाग येतो आणि ओ पासून डी पर्यंतचा भाग कट केला तर फक्त काय राहतील दोन रे तयार होतील म्हणजे रे ओ बी आणि रे ओ सी ते पण एकमेकांना परपेंडिक्युलर आहे जसं राईट अँगल राहतो आणि म्हणून दोन रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात. त्याच पद्धतीने परत सांगतो सेगमेंट आणि रे सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर राहू शकतात, लाईन्स आणि सेगमेंट सुद्धा परपेंडिक्युलर राहू शकतात. फक्त परपेंडिक्युलर म्हणजे काय इंटरसेक्शन झाल्यानंतर किती डिग्रीचा अँगल तयार व्हायला पाहिजे तर 90 डिग्री. आणि या पद्धतीने परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट अँड रेज. आणि त्याच्यातलं शेवटचं टॉपिक डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे एक लाईन घेतलेली आपण जसं ए बी आणि त्या लाईनच्या बाहेर कुठेही पॉईंट घेतला बाहेर सी तर आपण जर इथं आता समजा 3 पॉईंट आपल्याला दिसतात ते ए डी आणि बी तर हे जर जेव्हा आपण जॉईन केले समजा इथं सी डी हा टाकलेला आहे परपेंडिक्युलर पण ए आणि जो बी पण जॉईन केला मी तर सर्वात कमी अंतर म्हणजे सी डी असेल इथं. जर आपण नीट विचार केला राईट अँगल ट्रायंगलमध्ये पण तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये ह्या ज्या बाजू आहे या दोन्ही राईट अँगल करणाऱ्या त्या हायपोटेनियसपेक्षा कधी पण लहान असतात. आणि या ठिकाणी बघा राईट अँगल ट्रायंगलच तयार होतो मग हा हायपोटेनियस तयार होतो आणि या दोन्ही बाजू या हायपोटेनियसपेक्षा लहान असतात. पण आपल्याला फक्त सी डीचा विचार करायचा आहे तर सी डी सी एपेक्षा लहानच राहणार आहे आणि सी बीपेक्षा पण त्याच पद्धतीने लहान राहणार आहे. आणि हा पूर्ण विचार केला तर असं लक्षात येतं एखाद्या पॉईंटपासून जर लाईनवर परपेंडिक्युलर टाकलेला असेल एखादा पॉईंट आहे जो लाईनच्या बाहेर आहे आउटसाईड आहे आणि त्याच्या तिथून जर लाईनवर परपेंडिक्युलर टाकलेला असेल तर जो परपेंडिक्युलर टाकल्यावर जो सेगमेंट तयार होतो ते राहतं त्या पॉईंटपासून लाईनचं डिस्टन्स. म्हणजे जसं इथं सी पासून परपेंडिक्युलर टाकलेला आहे लाईन ए बीवर तर सी डी इज द डिस्टन्स फ्रॉम पॉईंट सी. मग त्या पद्धतीने सेक सी डी इज कॉल्ड द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम लाईन ए बी. तर या पद्धतीने पुढचा टॉपिक पहिलं मिड पॉईंट म्हणजे मध्यबिंदू जो दोन भाग करतो समान, कंपॅरिझन म्हणजे लहान मोठेपणा, परपेंडिक्युलॅरिटी म्हणजे ज्या पद्धतीने लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यावर 90 डिग्री तयार करतात आणि त्यालाच आपण परपेंडिक्युलर म्हणतो. त्याच पद्धतीने सेगमेंट आणि रेस पण असू शकतात किंवा असतात असं म्हणू. आणि डिस्टन्स ऑफ अ पॉईंट म्हणजे दिलेल्या पॉईंटपासून लाईनच्या बाहेर दिले असलेल्या एखाद्या पॉईंटपासून जर लाईनवर परपेंडिक्युलर असेल तर ते राहतं त्या पॉईंटचं त्या लाईनपासूनचं डिस्टन्स. तिथपर्यंत हे बेसिक टॉपिक झाला. आता आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करू. पहिलं बेसिक आणि आता पाहू आपण पुढचा टॉपिक जो जिओमेट्रीचा तुमच्यासाठी नवीन टॉपिक ज्याच्यामध्ये थेरम पुढे तुम्हाला राहणार आहे. तर त्याच्यातला आता भाग समजून घेऊ पहिल्यांदी आणि नंतर थेरम घेऊ आपण. कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स. आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? कंडिशनल म्हणजे थोडक्यात अटीयुक्त. आता अटीयुक्त विधान ज्याच्यामध्ये इफ देन असतो. अ स्टेटमेंट इन विच इफ देन फॉर्म इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये इफ देन असतं. म्हणजे जसं आपण एखादं वाक्य सरळ साधं म्हणतो द अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट.
द ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. मग हे जर वाक्य मला इफ देन मध्ये करायचं असेल तर मी असं म्हणाल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे दिलेलं वाक्य आपण इफ देन मध्ये करू शकतो. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर त्याचे अपोजिट साइड्स कसे असतात, त्याच्या अपोजिट साइड्स ह्या कॉन्ग्रंट असतात या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात जे वाक्य इफ देन मध्ये असतं, जरी त्या वाक्यामध्ये तुम्हाला इफ देन काही ठिकाणी देईल पण नसतं, पण इफ देन आपण तयार करू शकतो. ते जर इफ देन मध्ये आपण लिहू शकलो तर त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. आणि मग कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ पासून तर देन पर्यंतचा जो भाग असतो त्याला अँटीसिडेंट म्हणतात आणि देन नंतरचा जो भाग असतो त्याला म्हणतात कॉन्सिक्वेंट. म्हणजे थोडक्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध त्यालाच आपण गिव्हन आणि टू प्रूव्ह हे पण म्हणतो. तर हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. अजून एक उदाहरण सांगतो त्याचं. जसं मी असं म्हटलं, इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे जर दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोन हे परस्पर विरुद्ध कोन सारखे असतात. या पद्धतीने इफ देन जर फॉर्म असेल तर त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. आणि पुढं काय, कन्व्हर्स. आता कन्व्हर्स म्हणजे काय, कन्व्हर्स म्हणजे जे स्टेटमेंट असतं कंडिशनल स्टेटमेंट इफ पासून देन पर्यंतच्या भागाला आपण अँसिडेंट म्हणतो आणि अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. ते यांची अदलाबदल जेव्हा होते, अदलाबदल झाली का त्या वाक्याला म्हणतात कन्व्हर्स. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटच फक्त अदलाबदल होती. गिव्हन आणि टू प्रूव्ह म्हणजेच अँटीसिडेंट इफ पासून देन पर्यंतचा भाग आणि देन नंतरचा भाग जो असतो कॉन्सिक्वेंट यांची अदलाबदल होणे आणि नवीन वाक्य तयार करणं त्यालाच म्हणतात कन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. आपण कन्व्हर्स एक वाक्य पाहू, पण पहिल्यांदा आपलं जे ओरिजिनली स्टेटमेंट ते पाहू आणि नंतर त्याचं कन्व्हर्स काय होतं ते पाहू. जसं मी असं म्हटलं, इफ पहिलं ओरिजिनल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज parallelogram then its diagonal bisect each other. म्हणजे काय, जर एखादा चौकोन हा काय असला पॅरलोग्राम असला तर त्याचे डायगोनल कसे राहतात, बायसेक्ट इच अदर म्हणजे दुभाजक असतात, एकमेकांना दुभागतात ते. तर हे झालं ओरिजिनल वाक्य. पण याचा कन्व्हर्स काय होईल पहा, याचा कन्व्हर्स असं होईल, पासून तर जो भाग आहे तो आणि जो देन नंतरचा भाग आहे तो यांची काय होईल, आदला बदल होईल. म्हणजेच इफ गिव्हन टू प्रूव्ह होईल आणि टू प्रूव्ह हे गिव्हन होईल. अँटीसिडेंट हे कॉन्सिक्वेंट होईल आणि कॉन्सिक्वेंट म्हणजेच अँसिडेंट होईल. म्हणजे त्यांची आदला बदल होईल. आणि मग त्यानुसार वाक्य काय होईल, पहिल्यांदा कन्व्हर्स असं होईल, इफ diagonal of quadrilateral bisect each other then it is a parallelogram. हे झालं त्याचं कन्व्हर्स. म्हणजे आपल्याला या पहिल्या वाक्यामध्ये असं दिलं होतं तो पॅरलोग्राम आहे म्हणून त्याची डायगोनल बायसेक्ट आहे. तर कन्व्हर्स काय झालं, जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल बायसेक्ट असतील तर तो पॅरलोग्राम आहे. या पद्धतीने जसं आपण असं पण वाक्य म्हणतो, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 90% पुढे मार्क मिळतील. तेच आपण कन्व्हर्स म्हटलं, जर तुम्हाला 90% मिळाले तर याचा अर्थ तुम्ही चांगला अभ्यास केला. म्हणजे थोडक्यात कन्व्हर्स म्हणजेच त्या इफ आणि देन मधल्या ज्या वाक्यांची ती काय होती, आदला बदल. आता पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे प्रूफ. आता प्रूफच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा पॉच्युलेट आणि थेरम म्हणजे काय ते पहिल्यांदा माहिती करून घ्यावं लागेल. पहिले म्हणजे पॉच्युलेट, ज्योमेट्रिकल स्टेटमेंट विच वेअर ॲक्सेप्टेड बाय ऑल इज कॉल्ड पॉच्युलेट. ज्योमेट्रिकल स्टेटमेंट
which were accepted by all is called postulate. Theorem म्हणजे काय? Properties prove logically. Properties prove logically is called theorem. Properties prove logically are called theorem. मग आता हे दोन भाग काय ते आपण पाहून घ्या. पोस्टुलेट म्हणजे त्याला आपण गृहीतक म्हणतो, ॲक्झिम पण म्हणतो. गृहीतक म्हणजे जे विश्वानी सत्य मानलेलं आहे त्याला काय म्हणतात? पोस्टुलेट. युक्लिड्स पोस्टुलेट या नावाने ते ओळखले जातात. असे 5 पोस्टुलेट आहे, 5 का जे सत्य मानले गेलेले. म्हणजे आपल्याला काय करायचं राहतं, इफ पासून तर देन पर्यंतचा जो भाग आहे म्हणजेच थेरम जे आपल्याला करायचं राहतं, प्रूव्ह करायचं राहतं, त्याच्यामध्ये एक गिवन असतं, एक टू प्रूव्ह असतं आणि त्याच्यानंतर राहतं प्रूफ. तर गिवन पासून तर टू प्रूव्ह पर्यंतचा जो भाग असतो, ज्या स्टेप आपण लिहितो तेच राहतं प्रूफ. म्हणजे गिवन पासून तर टू प्रूव्ह पर्यंतचा जायचा जो मार्ग असतो किंवा जे आपल्याला लॉजिकली लिहायचं असतं ते लिहायचं राहतं प्रूफमध्ये. आणि त्यासाठी आधार कसला घ्यायचा राहतो? पोस्टुलेटचा घ्यायचा राहतो. आणि नंतर एखादं थेरम आपलं झालेलं आहे 1-2 थेरम, तर त्याचा पण वापर आपण नंतर करू शकतो. तर पोस्टुलेट म्हणजे जे वैश्विक सत्य म्हणतो आपण त्याला, ते पोस्टुलेट. आणि ते काय ते पहिल्यांदा आपण एकदा पाहू आणि नंतर मग पुढचा भाग पाहू. मग काही पोस्टुलेट, सम पोस्टुलेट्स. सम पोस्टुलेट काय? पोस्टुलेट काय पहा. पहिलं पोस्टुलेट असं आहे, नंबर 1, वी कॅन ड्रॉ इनन्युमरेबल लाईन्स थ्रू अ सिंगल पॉइंट. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. आता हे जे वाक्य राहतं असंख्य रेषा, ऑलरेडी आपण असंख्य रेषा काढत नाही. ॲक्च्युली आपण असंख्य रेषा काढत नाही. आपण म्हणताना म्हणतो का एका बिंदूतून असंख्य रेषा काढतात, पण ॲक्च्युली आपण काढत नाही. पण आपल्याला ते लक्षात येतं का एका बिंदूतून असंख्य रेषा जाऊ शकतात. आणि म्हणून हे पोस्टुलेट आहे, हे सत्य मानलेले आहे का जाऊ शकतात. एका बिंदूतून असंख्य रेषा जाऊ शकतात. तसंच दुसरं पोस्टुलेट काय? नंबर 2, 2 पॉईंट घेतले मी, 2 भिन्न बिंदू, आणि त्याच्यातून आपण लाईन काढली तर एक आणि एकच लाईन जाते. देर इज ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. देर इज ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे 2 भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. आणि हे काय प्रूव्ह करायची आपल्याला गरज नसती. आणि म्हणून याला पण काय म्हणतात? पोस्टुलेट. आता तिसरं पोस्टुलेट काय? अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉ ऑफ एनी पॉइंट अँड एनी सेंटर. म्हणजे एक सर्कल आपण काढू शकतो जे कोणत्याही रेडियसचं. समजा मी एक सर्कल काढले इथं, ते 3 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर रेडियसचं आहे. समजा 2 सेंटीमीटर रेडियस असणारं मी सर्कल काढलं. पण मी 5 सेंटीमीटर रेडियस असणारं पण सर्कल काढू शकतो. 10 सेंटीमीटर रेडियस असणारं पण सर्कल काढू शकतो. पण समजा मला इथं व्हाईट बोर्ड आहे तर याला एक लिमिट आहे, किंवा तुमच्याकडे जर वही असेल तर त्याला पण एक लिमिट आहे. आपण म्हणताना म्हणू शकतो की 50 सेंटीमीटरचं मी सर्कल काढू शकतो, 50 सेंटीमीटर रेडियस असणारं. पण ॲक्च्युली आपल्याला वहीमध्ये काढता येणार नाही, पण काढू शकतो. आपण म्हटलं 100 किलोमीटर रेडियस असणारं सर्कल येऊ शकतं, काढू शकतो. पण ॲक्च्युली काही गोष्टी अशक्य वाटतात आपल्याला, पण होऊ शकतात. म्हणजे ते सत्य आहे का कोणत्याही रेडियसचं सर्कल राहू शकतं. याला काय म्हणतात? मग पोस्टुलेट. म्हणजे हे पण काय आहे? पोस्टुलेट. मग हे तिसरं. आता चौथं पोस्टुलेट. चौथं पोस्टुलेट असं आहे, ऑल राईट अँगल आर कॉन्ग्रुएंट. ऑल राईट अँगल. आता राईट अँगलचं मापच 90 डिग्री असतं. म्हणजे राईट अँगल तुम्ही काढायलाच पाहिजे असं काही नाही. न काढता पण लक्षात येतं का राईट अँगल जे राहतात ते राहतात परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. मग आपण किती पण राईट अँगल काढले ते कॉन्ग्रुएंस राहणार आहे. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि 5वं. आता 5वं जे पोस्टुलेट आहे, नंबर 5 पोस्टुलेट काय आहे तर ते पहिल्यांदा समजून घ्या. 2 लाईन मी काढले, 2 लाईन, आणि त्याने एक ट्रान्सव्हर्सल काढली. एक ट्रान्सव्हर्सल काढली. आता ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ही परपेंडिक्युलर आहे दोन्ही पॉईंटमध्ये. म्हणजे पॉईंट ए आणि पॉईंट बी मध्ये काय आहे? परपेंडिक्युलर. आणि हे जे जर 2 अँगलचा या विचार केला तर हे कोणते अँगल आहे?
इंटेरियर अँगल आहे. आणि जेव्हा दोन लाईन दोन अँगल हे इंटेरियर जेव्हा 90 डिग्री असतात, मी दोन लाईन काढल्या, एक काय काढली ट्रान्सव्हर्सल, पण हे जे तयार होणारे अँगल आहे दोन्ही इंटेरियर हे जर 90 डिग्री असतील, दोन्ही पण अँगल 90 डिग्री असतील, तर या लाईन पॅरलल असतात. बरोबर, कारण इंटेरियर अँगलची बेरीज 180 राहते, पण दोन्ही पण सारख्याच मापाचे म्हणजे 90 डिग्री आहे. तर हे दोन्ही लाईन या कशा आहे म्हणजेच लाईन यल इज पॅरलल टू द लाईन यम. पण समजा दोन्ही अँगल ऑब्ट्यूज असतील तर परत मी दोन लाईन काढल्या आणि एक ट्रान्सव्हर्सल काढली. आता हे तयार होणारे अँगल मी ए आणि बीच घेतो पॉईंट. हे दोन्ही अँगल जर ऑब्ट्यूज अँगल असतील तर या दोन्ही लाईन पॅरलल होतील का? तर नाही, त्या इंटरसेक्टिंग लाईन तयार होतील. मी तर 100 डिग्री घेतलं आणि या ठिकाणी 120 डिग्री घेतली. हे दोन्ही ऑब्ट्यूज अँगल आहे. जर इंटेरियर अँगल हे जर दोन्ही पण ऑब्ट्यूज अँगल असतील तर त्या लाईन कशा होतील? इंटरसेक्टिंग लाईन होतील. कारण त्या बाजूला नाही तर इकडच्या बाजूला त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणारच. आणि जर आपण इथं पण विचार केला, हे दोन्ही ॲक्यूट अँगल पण झालेले. समजा हा 100 आहे तर हा 80 होईल, हा 120 आहे इकडचा तर लिनियरनुसार दुसऱ्या बाजूचा 60 होईल. म्हणजे दोन्ही ॲक्यूट अँगल जरी असले तरी पण त्या लाईन कशा होतील? इंटरसेक्टिंग लाईन होतील. म्हणजे जेव्हा दोन इंटेरियर अँगल 90 डिग्री म्हणजे सारख्या मापाचे पण ते 90 डिग्री तेव्हा त्या लाईन पॅरलल असतील. पण तेच दोन इंटेरियर जर ऑब्ट्यूज अँगल असतील किंवा ॲक्यूट अँगल असतील तेव्हा मात्र त्या दोन्ही लाईन कशा होतील? इंटरसेक्टिंग लाईन तयार होतील. हा त्याचा अर्थ आहे. आणि हे आहे 5वं पॉस्च्युलेट. आता आपण थेरम आणि प्रूफ म्हणजे काय ते पण पाहू. थेरम म्हणजे काय? अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट इज कॅन बी प्रूव्ह लॉजिकली. म्हणजे एखादी प्रॉपर्टी जर आपण लॉजिकली सिद्ध करू शकलो तर इट इज देन कॉल्ड थेरम. मग त्याला आपण थेरम म्हणजे प्रमेय म्हणतो. लॉजिकली म्हणजे आपण पॉस्च्युलेटच्या आधारे जर आपण ती प्रॉपर्टी सिद्ध करू शकलो, त्याला योग्य ते पुरावे आपण म्हणतो त्या पद्धतीने देऊ शकलो तर त्याला काय म्हणतो आपण? थेरम म्हणजे प्रमेय. आणि ते पुरावे जे राहतात तेच राहतात प्रूफमध्ये. द लॉजिकल ॲग्रीमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड प्रूफ. म्हणजे पुराव्याच्या आधारे थोडक्यात का जर आपण एखादी गोष्ट सिद्ध करू शकलो तर ते राहतं त्या थेरमचं प्रूफ. मग आपल्याला आता थेरम आणि प्रूफ हे आता या पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे. आणि एका थेरममध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी आता लक्षात येतील. तर आपण आता पहिलं थेरम जे या प्रकरणामधलं आहे ते पाहू. आता जे थेरम आहे त्याचं स्टेटमेंट पाहू. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे आता या ठिकाणी इफ आणि देन दिलेलं नाहीये तरी पण आपण इफ देन मध्ये जर विचार केला हे स्टेटमेंट असेल, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर देन अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे त्याचं वाक्य होईल. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर देन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे त्याचं इफ देन मधलं वाक्य तयार होईल. आणि त्यानुसार मग याचा अर्थ काय तयार होतो? जर दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या तर अपोजिट अँगल कसे राहतात? समान मापाचे. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. पहिलं काम असतं स्टेटमेंट नंतर फिगर म्हणजे पहिल्यांदी त्यानुसार एक आकृती तयार करायची आणि आकृती तयार झाली का त्याच्यानुसार गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहिल्यानंतर मग प्रूफ लिहायचं असतं. हे आहे थेरम लिहिण्याची पद्धत. अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे जर दोन रेषा एकमेकांना छेदल्या इंटरसेक्टिंग लाईन्स मग त्यानुसार मी दोन इंटरसेक्टिंग लाईन तयार कराल. त्यांना नाव आपल्या मनाने देऊ शकतो आपण. नाव मी दिले AB आणि दुसऱ्या लाईनचं नाव दिलं CD या पद्धतीने. आणि महत्वाचं ते काय? इंटरसेक्टिंग लाईन आहे म्हणजे त्या एकमेकांना कुठे छेदल्या? O मध्ये. तर यानुसार त्याची आकृती तयार झाली. म्हणजे पहिलं काम काय राहतं का तुम्ही आकृती तयार करा. इफ आणि देन पासून पर्यंतचा जो भाग आहे त्यानुसार आकृती तयार करा. म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन तयार केल्या, त्यांना नाव दिले, इंटरसेक्शन पॉईंट पण लिहिला. पुढचं काम असतं गिव्हन लिहिणं. गिव्हन म्हणजे जे आकृतीत आपल्याला दिसतंय, जे आकृतीत आपल्याला दिसतंय ते फक्त आपल्याला लेखी स्वरूपात लिहायचं. ज्या पद्धतीने इथं असं दिसतंय लाईन AB अँड लाईन CD. लाईन AB अँड लाईन CD
इंटरसेक्ट, दोन इंटरसेक्ट झालेले कुठं, तर ॲट पॉईंट ओ, ॲट पॉईंट ओ. म्हणजे जे आपण आकृतीत दाखवलेलं आहे तेच फक्त लेखी स्वरूपात लिहायचं, ते म्हणजे गिव्हनमध्ये. आणि नंतर असतं ते म्हणजे टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे आपण इथं काय म्हटलेलं आहे, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे अपोजिट अँगल सारख्या मापाचे असतात हे प्रूव्ह करायचं आहे. मग अपोजिट अँगल कोणते, तर अपोजिट अँगल कोणते, इथं अँगल एओडी नंबर 1, दोन जोड्या इथं अँगल एओडी इज इक्वल टू अँगल सीओबी. अँगल सीओबी ही अपोजिट अँगलची एक जोडी आहे. आणि अजून एक जोडी म्हणजेच अँगल एओसी नंबर 2, अँगल एओसी इज इक्वल टू अँगल डीओबी. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे का ह्या दोन्ही जोड्या सारख्या मापाच्या आहे. शक्यतो प्रूव्ह करताना आपण एकच पेअर घेतली तरी चालते, सिमिलरली दुसरी पेअर तयार होतच असते. तर यानुसार म्हणजे कोणतंही तुम्हाला थेरम दिलेलं असेल तर ते थेरम जे त्याचं राहतं पहिल्यांदा स्टेटमेंट, थेरम म्हणजेच त्याचं ते स्टेटमेंट असतं. मग त्यानुसार आपण इफ देन काय ते आपण ओळखायचं, देल असेल तर आपण त्यानुसार इफ पासून तर देन पर्यंतचा जो भाग आहे तो समजून घ्यायचा, त्यानुसार फिगर काढायची. फिगर काढल्यानंतर त्या फिगरमध्ये जे दिलेलं आहे ते आपण गिव्हनमध्ये लिहायचं. आणि देन नंतरचा जो भाग असतो तो राहतो टू प्रूव्ह, म्हणजे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे ते कसं काय आलं, आणि मग त्यानुसार ते टू प्रूव्हमध्ये लिहायचं. आणि एवढं झाल्यानंतर मग आपल्याला काय असतं, प्रूफ. आता हे जे प्रूफ आहे ते याच्या नंतरचा भाग प्रूफ. आता प्रूफचे दोन भाग करतात कधी पण, म्हणजे एक स्टेटमेंट असतं आणि एक राहतं रिझन. आता आपल्याला काही पॉच्युलेट दिलेले पण काही माहिती म्हणून पण अजून काही भाग आहे, जसं अँगल इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, म्हणजे रेषीय जोडीतील कोण यांची बेरीज किती राहते, 180 अंश असते. सप्लिमेंटरी म्हणजेच बेरीज 180, ही पण आपल्याला माहिती आहे. तर त्याचा वापर या थेरममध्ये करायचा आहे, त्या प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे का रेषीय जोडीतील कोण. म्हणजे रेषीय जोडी म्हणजे तुम्हाला माहित असेल, एक रेषा त्याच्यावर जर एक व्हर्टेक्स असल्यावर या व्हर्टेक्समुळे जर दोन अँगल तयार होतात, हे दोन्ही अँगल म्हणजे या बाजूला जर अँगल ABC असेल तर दुसऱ्या बाजूला अँगल CBD, तर या दोघांची बेरीज किती राहते, 180. त्याचा वापर आपल्याला या थेरममध्ये करायचा आहे. मग आता प्रूफ मध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे स्टेटमेंट आणि दुसरा भाग राहतो तो म्हणजे रिझन. का आपण जे कारण दिलं, जे लिहिलं स्टेटमेंटमध्ये त्याचं कारण काय, तर ते आपल्याला दुसऱ्या भागात लिहायचं असतं. जसं मी आता यामध्ये काय, आता पहिल्या वेळेस मी काय केलं, अँगल AOD आणि अँगल DOB ह्या दोन अँगलचा विचार केला. जर आपण इकडचा भाग नाही असं थोड्या वेळ समजलं तर लाईन AB हा O हा व्हर्टेक्स आहे का ज्याच्या, आणि OD हा कॉमन रे, आणि हा कॉमन रे असणारे हे दोन अँगल आहे पहा, अँगल AOD आणि अँगल DOB. म्हणजे दोन्ही लिनियर पेअर एका रेषेवरचे, लाईन AB वरचे दोन अँगल आहे आणि त्यांची कॉमन रे कोण आहे, OD. मग कोणते दोन अँगल, नंबर 1 ते म्हणजे अँगल AOD आणि दुसरा अँगल कोणता, DOB, अँगल DOB. तर ह्या दोघांची बेरीज 180. जर आपण ह्या दोन्ही अँगलचा परत एकदा सांगतो, लाईन AB चा विचार केला तर लाईन AB वर जर आपण पाहिलं तर O पासून OD हा रे, आणि हा OD हा जो OD रे याच्यामुळे दोन अँगल या ठिकाणी तयार झालेले, एक म्हणजे AOD आणि दुसरा म्हणजे DOB. दोघांमध्ये कॉमन रे काय आहे, OD, आणि म्हणून त्या दोन्ही काय आहे, लिनियर पेअर, रेषीय जोडी, आणि त्यांची बेरीज किती राहते, 180 हे लिहिलं. आणि याचा रिझन इकडे लिहितो मी, याचं रिझन लिहितो मी लिनियर पेअर. लिनियर पेअर याला नंबर 1 देतो, नंबर 1. आता दुसरं वाक्य, आता 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता 2 मध्ये आपल्याला परत दोन अँगल घ्यायचे, पण ते दोन अँगल पहिल्यांदा आपण कोणते घेतले होते, AOD आणि DOB. AOD आणि DOB कोणत्या लाईनचा विचार केला होता, लाईन AB चा, म्हणून हे कोणते होते, लिनियर पेअर. आता काय करायचं, आता पण लिनियर पेअरच घ्यायचे, पण आता लाईनचा कोणता विचार करायचा, लाईन CDचा विचार करायचा. ही जी लाईन CD या लाईनचा विचार करायचा, आणि ह्या लाईनवरचे इकडचे दोन अँगलचा विचार करायचा. तसं पाहिलं ह्या बाजूला पण दोन लिनियर आहे, पण ते न विचार करता मी आता इकडचा अँगलचा विचार करायचा. हे दोन्ही अँगल पहा, CD ही लाईन आहे, O व्हर्टेक्स आहे,
OB हा आता कॉमन रे पहा, OB हा कॉमन रे आणि हे दोन अँगल लिनियर पेअर आहे आणि यांची पण बेरीज 180 होती. म्हणजे एक जो अँगल आहे त्याचं नाव आहे अँगल COB प्लस जो दुसरा अँगल आहे तो आहे DOB, अँगल DOB. हे पहा COB हा आणि त्याच्या जोडीचा म्हणजे ऍडजसंट त्याचा आणि एकाच रेषेवरचा DOB, कोणत्या रेषेवरचा CD या रेषेवरचा. आणि ह्या दोघांची पण बेरीज 180 अंश आणि कारण याचं पण कारण लिनियर पेअर, हे पण लिनियर पेअर आहे म्हणजे हे पण रेषे जोडीवरचे, याला नंबर 2 दिला. आता 1 आणि 2 कडे नीट पहा. आता 1 आणि 2 वर तुम्हाला काही साम्य दिसेल. तुम्हाला काय काय साम्य दिसेल ते मी सांगतो. पहिली गोष्ट तुम्हाला DOB इथं सारखा दिसेल पहा, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इज इक्वल टूच्या पुढं काय 180, दोन्ही ठिकाणी पहा इज इक्वल टू 180 इज इक्वल टू 180. एक गणिताचा नियम असतो, जर दोन इक्वेशन दोन समीकरणं तुम्हाला दिले आणि दोन्ही समीकरणाच्या एक बाजू सारख्या असल्या तर याचा अर्थ दुसऱ्या बाजू पण सारख्या असतात. म्हणजे दोघांच्या एक बाजू जर सारख्या असतील तर याचा अर्थ दुसऱ्या बाजू सुद्धा सारख्या असतील. या ठिकाणी दोन्ही इक्वेशन इज इक्वल टू म्हणजे इक्वेशन झालं आणि दोघांच्या उजव्या बाजू सारख्या आहे, उजव्या बाजू म्हणजे 180 असं या पद्धतीने उजव्या बाजू सारख्या आहे. तर याचा अर्थ असा होतो का त्यांच्या डाव्या बाजू सुद्धा सारख्या राहतील. म्हणजेच असं म्हणू शकतो देअरफॉर डाव्या बाजू काय इथं पहा ही डावी बाजू आणि ही डावी बाजू सारखी. अँगल AOD प्लस अँगल DOB इज इक्वल टू म्हणजे या बाजूला ही बाजू आपण इक्वल लिहू शकतो इज इक्वल टू अँगल COB प्लस अँगल DOB. तर या पद्धतीने आणि याचं कारण फ्रॉम कुठून लिहिलं आपण हे फ्रॉम 1 and 2 जे 1 आणि 2 मधले वाक्य होते हे लिहिलेले त्याच्यावरून आपण हे तिसरं वाक्य तयार केलं आणि म्हणून त्याचं कारण लिहायचं फ्रॉम 1 and 2. प्रत्येक ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं वाक्य म्हणजेच रिझन देणं आवश्यक आहे. आता इज इक्वल टू लिहिल्यानंतर म्हणजेच आपण काय केलं उजव्या बाजू सारख्या आहे म्हणून डाव्या बाजू सारख्या लिहिल्या आपण त्यानुसार लिहिल्यानंतर आता परत एक गणिताचा नियम आहे. अजून एक नियम असा आहे जर मध्ये इक्वल साईन असलं म्हणजे या ठिकाणी जसं इक्वल साईन आहे दोन्ही बाजूला सारख्या क्रिया आहे म्हणजे इकडं पण ॲडिशन आहे इकडं पण ॲडिशन आहे आणि सारखे घटक असेल सारखे घटक म्हणजेच इकडं अँगल DOB आहे तिकडं पण अँगल DOB तर ते कॅन्सल होतात. का कॅन्सल होतात याचं सरळ साधं कारण इकडं प्लस DOB अँगल DOB तिकडे जाताना मायनस झाला असता आणि तो प्लस आणि मायनसनुसार कॅन्सल झालाच असता आणि म्हणून त्यानुसार तो नियम तयार झाला. म्हणजे शिल्लक राहिलेलं काय अँगल AOD हा जो अँगल आहे इज इक्वल टू तिकडे कोणता उरला अँगल COB हे शिल्लक राहिलेलं आहे. तेच म्हणजे हे बा 2 प्रूव्ह मधलं पहिलं अँगल AOD इज इक्वल टू अँगल COB या पद्धतीने हे थेरम झालं. आता इथं विषय असा आहे का दुसरं पण प्रूव्ह करायचं का तर त्याची आवश्यकता नसती म्हणून फक्त पुढे असं लिहू शकतो आपण सिमिलरली अँगल AOC इज इक्वल टू अँगल DOB. आणि समजा तुम्हाला हे प्रूव्ह करायचंच असलं समजा प्रूव्ह करायचंच आहे तरी तुम्ही प्रूव्ह करू शकतात. फक्त तुम्हाला अँगल AOC नुसार आणि अँगल DOB नुसार विचार करावा लागेल. जसं पहा AOC आता पहिल्यांदा जर विचार केला तर त्याला AOD हा लिनियर पेअर घ्यायचा हा लिनियर पेअर या दोघांची बेरीज 180 नंतर इकडचे दोन अँगल घ्यायचे या दोघांची पण बेरीज 180. एक अँगल कॉमन आहे AOD तो कॅन्सल. परत सांगतो स्टेटमेंट नंतर आपण गिवन लिहिलं त्या पहिल्यांदा फिगर स्टेटमेंट नुसार पहिल्यांदा आकृती काढली नंतर गिवन लिहिलं नंतर 2 प्रूव्ह लिहिलं आणि स्टेटमेंट आपण लिनियर पेअरचा आधार घेऊन पूर्ण केलं. ते होतं व्हर्टिकली अपोजिट अँगलचं थेरम. प्रूफ 2 प्रकारचे राहतं डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट. आता इनडायरेक्ट मधलं हा शेवटचा टॉपिक इनडायरेक्ट प्रूफचा. याच्यामध्ये स्टेटमेंट आहे अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. 2 पेक्षा मोठी संख्या ही काय राहते ऑड राहते. आपल्याला माहिती आहे 2 पेक्षा मोठी संख्या ही प्राईम नंबर ही ऑडच आहे आणि ते प्रूव्ह करायचं आहे. त्यानुसार आपण गिवन असं लिहिलं का P असे कोणतं पण आपण अक्षर वापरलं P ही काय प्राईम नंबर आहे जी कोणापेक्षा मोठी आहे 2 पेक्षा मोठी आहे. असं मानलं कारण 2 पेक्षाच मोठे आपल्याला ऑड दाखवायची
आणि म्हणून कोणत्या पण प्राईम नंबरला 2 डिवायझर राहतात. जसं इथं 1 आणि p, 1 हा प्रत्येकाला राहतोच आणि प्राईम नंबरला 2च राहतात, 1 आणि ती स्वतः. म्हणजेच 1 अँड p आर ओनली डिवायझर ऑफ p, 2च डिवायझर आहे. ठीक आहे. नंतर प्रूव्ह काय करायचं आहे, p ऑड नंबर हे प्रूव्ह करायचं आहे ती ऑड आहे, 2 पेक्षा मोठी गिवन मध्ये आणि 2 पेक्षा मोठी जी आहे ती काय ऑड आहे, प्रूव्ह करायचं. पण हे इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ मध्ये जर आकृती असेल ना तर तीच बदलून टाकून चुकीची आकृती काढतात आणि चुकीची आकृती चुकीचे हे प्रूव्ह करायचं राहतं. तसंच प्रकारे या ठिकाणी राहणारे जे आपल्याला इथं दिलेलं आहे काय, p इज ऑड नंबर. मग सुरुवातीला काय म्हणायचं, ॲस्युम दॅट p इज नॉट ऑड नंबर. सुरुवातीलाच हेच चुकीचं म्हणायचं, p इज नॉट ऑड नंबर. असं गृहीत पकडा थोड्या वेळ का p ऑड नंबर नाही. जर ऑड नाही मग देअरफॉर p इज इवन नंबर. जर ऑड नाही तर इवनच राहील, इवन नंबर. म्हणजे आपल्याला असं इथं यानुसार अर्थ होतो का 2 पेक्षा मोठी प्राईम नंबर जी इवन आहे, असं इथं अर्थ होईल. आता आपल्याला माहिती आहे ते चुकीचं होणार आहे, पण तेच प्रूव्ह करायचं आहे पुढे आपल्याला. म्हणजे p इज अ इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हटलं का तुम्हाला माहिती आहे इव्हन नंबर कोणते घ्या, 2, 4, 6, 8, 10 प्रत्येकाचा फॅक्टर 2 राहतो. प्रत्येकाचा फॅक्टर पहा 2 आहेच, त्याला 2नी भाग जातोच. प्रत्येक इव्हन नंबरला 2नी भाग जातोच. म्हणजे 2 तर आपल्याला 2 पेक्षा मोठ्याचाच विचार करायचा आहे. इथं 2 पेक्षा मोठ्याचा विचार करायचा आहे आणि म्हणून लक्षात ठेवा 2 पेक्षा मोठी जी पण संख्या आहे इव्हन त्या प्रत्येकाला किती भाग जातो, 2. मग आपण असं म्हणू शकतो देअरफॉर 2 इज अ डिवायझर ऑफ p. याचा अर्थ असा होतो 2 हा p चा डिवायझर आहे का नाही. जर इव्हन असेल तर 2 हा p चा डिवायझर आहे. पण आपल्याला गिवन मध्ये म्हटलेलं आहे हे 2च डिवायझर आहे, हे 2च डिवायझर आहे. पण इथं तर 2 पण डिवायझर आहे, इथं तर हे 2 पण आहे आणि हा एक 3 डिवायझर झाले. आणि प्राईम नंबरला कधी 3 डिवायझर असतात का, प्राईम नंबरला 3 डिवायझर कधीही नसतात. मग इथं आपण हे लिहिलं जी काय लिहिलं, 2 इज अ डिवायझर ऑफ p, याला नंबर 1 दिला मी आता. पण पुढे काय लिहितो, बट इन गिवन 1 and p are only divisor. म्हणजे पहा आपण जे म्हणतो इथं 2 हा p चा डिवायझर आहे, पण गिवन मध्ये म्हणतात का 1 आणि p हे 2च डिवायझर आहे. म्हणजे दोन्ही वाक्य चुकीचे झाले. 2 पण डिवायझर आहे आणि ते तर म्हणतात 1 आणि p हे दोघांचे. म्हणजेच आवर ॲस्युम्पशन इज रॉंग. देअरफॉर आवर ॲस्युम्पशन इज रॉंग. म्हणजेच काय, आपण जे गृहीत पकडलं, काय गृहीत पकडलं का p इज इव्हन नंबर, हे चुकीचं आहे असं त्याचा अर्थ झाला. आणि ते आवर ॲस्युम्पशन इज रॉंग हे चुकीचं आहे, म्हणजेच p ऑड नंबर आहे. आवर ॲस्युम्पशन काय होतं, p इज इव्हन नंबर हे चुकीचं आहे. मग इव्हन नाही आहे तर याचा अर्थ काय झाला, तर परत p इज ऑड नंबर. म्हणजेच याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफमध्ये अनेक वेळा लेखी स्वरूपात असल्यामुळे लक्षात येत नाही, पण हेच आहे इनडायरेक्ट. हे प्रकरण संपलेलं आहे. एक्झरसाइज तुम्ही घरी करा, थेरमचा परत एकदा अभ्यास करा, नावं बदलून परत ते थेरम एकदा घरी तुमच्या वहीमध्ये लिहा.